रसिकाच्या घरच्यांना सर्वांना तेजससोबत लग्न करण्याचा निर्णय मान्य होता. त्याची वरवरची ओळख होती. तो नक्की काय करतो, त्याला पगार किती, त्याचे मूळ गाव कोणते हे सर्व जाणून घेणे फार महत्त्वाचे होते. ही गोष्ट अजून रसिकालाही माहीत नव्हती. अगोदर सर्व माहिती काढून सगळ्या गोष्टी पक्क्या ठरल्या. मग रसिकाला सांगायचे असे ठरले. कारण रसिका अगोदरचे लग्न मोडल्यामुळे खूप दुःखी होती. तिच्यावर झालेल्या चुकीच्या आरोपामुळे ती आता खूप खचून गेली होती. रसिकाच्या बाबांनी बाहेरून तेजसची पूर्ण माहिती काढली. तो एका गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याचे शिक्षण कमी झालेले होते आणि एका मोठ्या कपड्यांच्या दुकानात तो काम करत होता. हे सर्व ऐकून बाबांनी विषय तिथेच थांबवावा असा विचार केला. कारण रसिकाच्या आईला चांगला, शिकलेला, श्रीमंत घरचा मुलगा हवा होता. पण तेजसबद्दल सर्व काही उलटेच होते. त्याचे शिक्षणही जास्त झालेले नव्हते आणि नोकरीही चांगली नव्हती. पण मनाने खूप चांगला व्यक्ती होता तो. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तो स्वतःचा विचारही करत नव्हता. आणि रसिकाला तो आयुष्यभर राणीसारखा सांभाळेल यावर बाबांचा पूर्ण विश्वास होता. त्याला रसिका आवडत होती. पण त्याची परिस्थिती अशी असल्यामुळे तो रसिकापासून लांब राहायलाच बघत होता. त्याच्या परिस्थितीमुळे त्या दोघांचे नाते कधीच पुढे जाऊ शकत नाही असं त्याला सारखे वाटत होते. बाबांना वाटत होते जर रसिकाच्या आईला त्याच्या शिक्षणाविषयी, नोकरीविषयी बातमी समजली तर ती कधीही या लग्नासाठी तयार होणार नाही. कारण रसिकाच्या आईची इच्छा एक चांगला, श्रीमंत मुलगा हवा होता. तेजसची चौकशी करून घरी आल्यानंतर बाबा थोडे नाराजच होते. रसिकाच्या आईने त्यांना पाणी देत विचारले, "अहो, कळल्या का सर्व गोष्टी तेजसबद्दल? त्याचे शिक्षण किती, काय, आणि तो खरंच एका कपड्याच्या दुकानाचा मालक आहे ना?" खूप उत्साहाने रसिकाची आई बाबांना विचारत होती. पण बाबांनी स्वतःचे दुःख लपवून आईच्या चेहऱ्यावरची खुशी बघून मानेनेच होकार दिला. ते फक्त मान हलवत आहेत, काहीच बोलत नाहीत हे बघून पुन्हा रसिकाच्या आईने थोड्या शंकेने विचारले, "अहो, सर्व ठीक तर आहे ना? तुम्ही नाराज का दिसत आहात?" "नाही, असं काही नाही. मी नाराज नाही. मी तुझ्यापेक्षा जास्त खुश आहे बघ. तेजसचे पूर्ण शिक्षण झाले आहे आणि ते तेजदीप हे कपड्यांचे दुकान आहे ना, त्याचा तो मालक आहे." आईने लगेचच देवापुढे हात जोडले. एके दिवशी दारावर टकटक केल्याचा आवाज आला. तेजसने दार उघडले. बाबांना बघून तो आश्चर्यचकित झाला. "बाबा तुम्ही? या या, बसा," असे म्हणत त्याने हसून बाबांचे स्वागत केले. लगेचच त्याने आईला त्यांच्यासाठी नाश्ता करायला सांगितला. त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने मानपान केला होता आणि हाच स्वभाव बाबांना खूप आवडत होता. थोडा वेळ गप्पा झाल्या आणि बाबांनी तेजसच्या आईला बोलायला सुरुवात केली. "मी तुमच्याकडे नवीन नाते जोडायला आलो आहे." रसिकाचा फोटो तेजसच्या आईच्या हातात देत ते म्हणाले, "ही माझी मोठी मुलगी. मी तिच्यासाठी तुमच्या तेजसला मागणी घालतोय." एवढे श्रीमंत लोक असूनही आपल्या मुलाच्या लग्नासाठी आलेत हे बघून तेजसची आई खूप खुश झाली. तेजस तर देवाने मनातले ओळखल्यासारखे देवाचे आभार मानत होता. "बाबा, ही गोष्ट तुम्ही रसिकाला सांगितली आहे का?" थोडा वेळ गप्प राहून तेजसने बाबांना विचारले. "नाही अजून. अजून सगळे काही ठरल्याशिवाय मी तिला काहीही सांगणार नाही. जर तुमचा नकार असेल तर पुन्हा ती दुःखी होईल. म्हणून मी तिला काहीच बोललेलो नाही." थोड्या वेळासाठी तेजस शांत झाला. कारण जर रसिकाचीच इच्छा नसेल तर हे लग्न होणार नाही. पण ती तिच्या बाबांच्या निर्णयाच्या पुढे कधीही नव्हती. "ठीक आहे,
बघूया आपण, असे म्हणत बाबा तिथून उठले. तेवढ्यात तेजस अडखळत बोलला, बाबा मी तयार आहे रसिकासोबत लग्न करायला. अरे वा, मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. बाबा खूप खुश होऊन घरी गेले. ही गोड बातमी लगेचच त्यांनी रसिकाच्या आईला सांगितली आणि रसिकाला सुद्धा सांगितले. त्या दोघी खूप खुश झाल्या. तेजसच्या आईने थोडी साखर देवापुढे ठेवली आणि थोडी तेजसच्या तोंडात टाकली. तेजससाठी तर ही खूप आनंदाची गोष्ट होती, पण त्याला अगोदरच माहीत होते की रसिकाची आई त्याचे शिक्षण आणि गरिबी बघून कधीही लग्नासाठी तयार होणार नाही. पण मग बाबा या लग्नासाठी का तयार आहेत? त्यांनी ही गोष्ट रसिकाच्या आईला सांगितली नसेल का, असे तेजसला पुन्हा पुन्हा वाटू लागले. दुसऱ्याच दिवशी तेजसने बाबांना त्याच्या घरी बोलवून घेतले आणि त्याची नोकरी, शिक्षण जे काही होते ते सर्व काही सांगितले. कदाचित तुम्हालाही माहीत नसेल म्हणून मी हे आवर्जून सांगायला तुम्हाला बोलवले आहे. आणि रसिकाच्या आईची इच्छा तर मुलीला शिकलेला मुलगा मिळावा अशी आहे ना. मी तुम्हाला फसवले असे तुम्हाला वाटायला नको म्हणून मी तुम्हाला हे पुन्हा सांगतोय. तेजसचे हे वाक्य ऐकून बाबांना त्याचा प्रामाणिकपणा दिसून आला. हो तेजस, तू अगदी बरोबर बोलतोस. रसिकाच्या आईची हीच इच्छा आहे की मुलीचे लग्न चांगल्या मोठ्या घराण्यात व्हावे. पण मुलीच्या आनंदासाठी मी तिला तुझ्या शिक्षणाचे आणि नोकरीचे काहीच सांगितलेले नाही. जर माझ्या मुलीच्या सुखासाठी मी तिच्याशी खोटं बोललो तर देव मला जी काही शिक्षा देईल ती मी भोगण्यास तयार आहे. कितीतरी दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर खुशी आहे. जर मी तुझ्या शिक्षणाचे आणि नोकरीचे सांगितले तर पुन्हा ती दुःखी होईल. आईला जरी शिकलेला जावई पाहिजे असला तरीही रसिकाला गरीब कुटुंबातीलच मुलगा तिला सांभाळणारा, तिची कदर करेल असाच हवा आहे. आणि ते सगळे गुण तुझ्यामध्ये आहेत. त्यामुळे ती तुझ्यासोबत आयुष्यभर सुखाने संसार करेल. तुझ्या वाईट काळात ती नेहमी तुझ्यासोबत असेल आणि तू सुद्धा तिच्या वाईट काळात तिला साथ देशील एवढा माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि म्हणूनच मी तुला माझे जावई म्हणून स्वीकारत आहे. बाबांचे तेजसबद्दल असणारे मत ऐकून तेजस स्वतःला भाग्यवान समजत होता. तेजसच्या शिक्षणाचे, नोकरीचे बाबांनी रसिकाच्या आईपासून लपवूनच ठेवलेले होते. 2 दिवसांनी साखरपुडा करण्याचे ठरले. रसिकाच्या घरी साखरपुड्याची तयारी चालू झाली. घरासमोर फुलांची सजावट, सगळीकडे फुलांचे तोरण, लाइटिंग, मस्त सजावट केली होती. घरामध्ये खूप दिवसांनंतर आनंदाचे वातावरण होते. साखरपुड्यासाठी रसिकाने पिस्ता कलरची साडी घातली होती. तिच्या गोऱ्या रंगामुळे तिला खूप सुंदर दिसत होती. हलकासा मेकअप, केसांमध्ये गजरा घालून ती बाहेर आली. तिला बघून तेजसची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. त्यानंतर जेव्हा ती साखरपुड्यासाठी तेजसच्या घराकडून आलेली हिरवी साडी आणि त्यावर लाल बॉर्डरची डिझाईन असलेली साडी घालून आली तेव्हा तर ती फारच खुलून दिसत होती. दोघांनी एकमेकांना अंगठी घालून साखरपुडा पार पडला. साखरपुड्याला सागर आणि त्याची आईसुद्धा आली होती. शेवटी कमी शिकलेल्या मुलाबरोबर तिचे लग्न ठरले म्हणून त्या खुश होत्या. आणि जखमेवर मीठ चोळावे असे आनंदाच्या क्षणी सागरची आई रसिकाच्या बाबांना म्हणाली, शेवटी तुम्हाला शिकलेला श्रीमंत जावई मिळालाच नाही. मुलीचे एवढे पराक्रम आणि तिला कसा मिळेल चांगला नवरा. शेवटी गरीब घरातील मुलासोबतच तिचे नाईलाजाने लग्न करावे लागले. चेहऱ्यावर घमंड दाखवत सागरची आई रसिकाच्या बाबांजवळ बोलली, हो,
जावई जरी कमी शिकलेला असला तरीही त्याच्याकडे असणारे गुण मात्र कोणाकडेही नाहीत. तो आमच्यासाठी परफेक्ट जावई नसून परफेक्ट मुलगाच आहे. बाबांनी एकदम परफेक्ट उत्तर सागरच्या आईला दिले आणि सागरच्या आईच्या ते मनाला लागले. त्या रागाने तिथून घरून निघून गेल्या. साखरपुडा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेजसने रसिकाच्या आईला कॉल केला. आज मी रसिकाला घेऊन बाहेर फिरायला जाऊ का? हो हो नक्की जावा, आता ती तुमचीच आहे. सासूबाईंच्या या शब्दांनी त्याचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. ठीक आहे म्हणत त्याने कॉल कट केला. त्याने लगेचच रसिकाला सुद्धा कॉल करून सांगितले, आपण 5 वाजता जायचे आहे, तयार होऊन बस, मी तुला घ्यायला येतो. ती हळूच लाजली. गालातल्या गालात हसत फोन ठेवला आणि मागे वळून बघते तर आई तिला डोळ्यांच्या इशाऱ्यानेच चिडवत होती. काय मग खुश ना? बाबा लगेचच तिच्याजवळ येत बोलले. ताई, तुम्ही आज तो चुडीदार ड्रेस घालून जाऊ नका. आज पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटण्यासाठी निघाला आहेत, तर माझा तो नवा ड्रेस तुम्ही घालून जावा. वहिनीने रसिकाच्या खांद्यावर हात ठेवत मनात अहंकार ठेवत बोलली. एकीकडे तिची वहिनी रसिका जाणार म्हणून खूप खुश होती, पण तिला वाटत होते की तिचे लग्न अजून एकदा तुटावे आणि पुन्हा एकदा तिची बदनामी व्हावी. पण तेजस स्वतः तिच्या प्रेमात पडला होता, त्यामुळे हे लग्न मोडण्याचा काहीच प्रश्न नव्हता. पण तरीही काय माहीत पुढे काय होईल.